नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीए सीईटी एक्झाम 2026 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण पर्सेंटेज सुरू केलं होतं. त्यामुळे पहिला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, म्हणजे झालेला आहे, आणि पार्ट 2 आता आपण बेसिक सुरुवात करतोय, त्यामुळे आज पार्ट 2 आहे. आपली जी बॅच आहे ती येत्या 1 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कोर्स, कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, नोट्स मिळतील आहे तुम्हाला जे तुम्ही डाउनलोड करू शकाल, मॉक टेस्ट मिळतील आहे, एमसीक्यू सिरीज मिळतील आहे आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे नक्की या बॅचचा फायदा घ्या. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की नक्की एनरोल करा. आपली जी बॅच आहे ती येत्या 1 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर पर्सेंटेज काय आहे, आपण मग बघितलं होतं की पर्सेंटेज जे आहे ते एक प्रपोर्शन आहे कशाचं, अमाऊंटचं. ठीक आहे. तर त्याला आपण काय अपूर्णांकात व्यक्त करतो, फ्रॅक्शन मध्ये, डिवाइड बाय 100 किंवा मग इंटू 100, अशा पद्धतीने आपण ते वाईस वर्सा यूज करतो. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे, सिम्बॉल आहे हे. ठीक आहे, 25%. ते कशावरून, या हे पर्सेंटच्या सिम्बॉलवरून आपण ते ओळखतोय, टक्केवारी. ठीक आहे. आपल्याकडे असा एक सर्कल आहे, त्याचे बघा मी 2 भाग करते आहे. तर हा पहिला, हा दुसरा, मग काय होईल, हा 1/2 होईल आणि हा 2/2, म्हणजे किती होईल, 1 होईल. ठीक आहे. याचे जर का आपण 4 भाग केले तर काय होईल, 1/4, 2/4, 3/4 आणि हा 4/4, म्हणजे की 1. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आपल्याला हे करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर आपण कॅल्क्युलेट कशा पद्धतीने करतो ते आपण बघून घेऊया. आता काय म्हणताय, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 50 ऍपल आहे, कितीपैकी, 1250 पैकी. तर काय करायचं, 50 डिवायडेड बाय 1250, याला आपण हे करू, 1 0 कटला, म्हणजे काय, 0.4, म्हणजेच काय होईल. आणि याला आपल्याला आता कन्वर्ट करायचं कशामध्ये, पर्सेंटेजमध्ये, तर आपल्याला इंटू 100 करावं लागेल. तेव्हा जाऊन आपलं उत्तर काय येणार आहे, 4% येणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय केलं, पर्सेंटेज आणण्यासाठी आपण काय केलं आहे, इंटू 100 केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर हीच टक्केवारी आहे. ठीक आहे. हं. तर आता आपण परत एक बघू. तर आपण काय केलं होतं आता, डेसिमल मधून पर्सेंटेज मध्ये, आता फ्रॅक्शन मधून पर्सेंटेज मध्ये कसं करायचं. फ्रॅक्शन म्हणजे काय, 5/8 इंटू 100. ठीक आहे. याचं काय होतं, याचा येतो 62.5%. हा काय फ्रॅक्शन आहे, तर फ्रॅक्शनला आपण इंटू 100 करायचं, तेव्हा जाऊन आपला काय येईल, पर्सेंटेज येणार आहे. ठीक आहे. अपूर्णांकाला टक्केवारीत रूपांतरित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अंशाला भाजकाने भागावं लागतं आणि 100ने गुणावं लागतं. ठीक आहे. हा. तर आता दोन्ही टक्केवारी 100च्या अपूर्णांकात किंवा दशकांमध्ये रूपांतरित करावे लागते आणि त्यांचा गुणाकार करावा लागतो, ते तुम्हाला समजेलच. बघा, आता पर्सेंटेजचा फॉर्म्युला तुम्ही सगळ्यांनी आधी पाहून घ्या. व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 100. ठीक आहे. म्हणजे काय, आता आपल्याला दिलं आहे 2/5 इंटू 100, मग किती येतं, 0.4 इंटू 100, म्हणजे काय, 40%. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय आहे, फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हणतोय, कॅल्क्युलेट 10% ऑफ 80. ठीक आहे. 10% आपण कसं लिहितो, पहिले तर ते जाणून घ्या. 10/100 अशा पद्धतीने लिहितो. 80% कसं लिहितो, 80/100. 20% लिहितो, 20/100. ठीक आहे. इंटू 80. ठीक आहे. 1 0 कटला, 1 0 कटला, म्हणजे किती, 8 जे आहे, 8 जे आहे ते आहे काय, आपल्याला 10% आहे कशाचं, 80चं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते काढावं लागतं. त्यानंतर आपण हे पाहिलं होतं की एक्झाम्पल ऑफ पर्सेंटेज, 10% आपण कसं लिहितो, 10/100. हे कशाचं इक्वल आहे, हे आहे 1/10च्या. कसं, 1 0 कटला. ठीक आहे. 20/100, 1 0 काटा, 1/5. ठीक आहे. फ्रॅक्शन, पर्सेंटेज फ्रॅक्शन मध्ये कसं येतं ते तुम्हाला मी दाखवते आहे. 25/100, तर 25/100 म्हणजे 1/4. फ्रॅक्शन, 50, 50/100 म्हणजे काय, 1/2. ठीक आहे. 75/100 म्हणजे काय, 3/4. आणि 90%, 90/100 म्हणजे 1 0 कटला, 9/10. हे काय झालं, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन झालं. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज, 1/2 इंटू 100 करावं लागेल आपल्याला. इथे आपण काय केलं होतं, हा, इथे आपण काय केलं होतं,
मी तुम्हाला दाखवलं होतं की है ना, 75/100 इथे आपण हे केलं होतं, ठीक आहे. त्यानंतर इथे काय करावं लागतं आपल्याला, इंटू 100 करावं लागतं. कशासाठी, पर्सेंटेज व्हॅल्यू येण्यासाठी. 1/4 इंटू 100, 1/5 इंटू 100 20%, 1/6 इंटू 100 16.66%, 1/7 इंटू 100 14.28, 1/8 इंटू 100 12.5 इंटू 100 11.11, है ना, अशा पद्धतीने ते करावं. ठीक आहे. 1/10 इंटू 100 म्हणजे 10%, अशा पद्धतीने ते आहे. त्यानंतर फ्रॅक्शन, पर्सेंटेज आणि डेसिमल दिलेलं आहे. तर 1/12 इंटू 100 केल्यावर आपल्याला किती मिळतं, 8.33%. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचं जर का डेसिमल करायचं झालं तर मग आपल्याला काय करावं लागतं, त्याचं बघा इथून 8.33 मध्ये पहा, डेसिमल आपल्याला करायला हे दोन आहेत, 0.083, अशा पद्धतीने ते दोन पॉइंट जो आहे तो दोन याच्या नंतर आलेला आहे ना, आधी आलेला आहे ना, त्यामुळे तशा पद्धतीने आपल्याला करायचं. बघा, हे बघा आता 10% आहे देऊन, है ना, तर काय मग 0.1 येईल. आणि याच्यानंतर एक आलाय त्याच्यामुळे इथे एक शून्य वाढेल. ठीक आहे. 1/8चा 12.5, 1/6चा 16.16, आणि याचा डेसिमल 0.166. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आहे. नंतर बघा फ्रॅक्शन, 3/10 डेसिमल, याचं केलं तर 0.3 येतं. कसं करायचं, 3 आहे म्हणजे काय, शून्य लागेल आधी, मग पॉईंट येईल, मग शून्य, 10 3 30. ठीक आहे, अशा पद्धतीने ते येतं. आणि पर्सेंटेज 30%. ठीक आहे, इंटू 100 म्हणजे किती होतं, 30% होतं. ठीक आहे. 1/2 हा 50%, 1/10 10%, 1/18 हे सगळं तुमच्या माहितीसाठी आहे. ठीक आहे. 1/3, 1/11, 1/19. ठीक आहे. तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ठीक आहे. रेशो बघा, आता रेशोचं 1:2 हे जे आहे, इज टू ते रेशोचं आहे. ठीक आहे. फ्रॅक्शनल फॉर्म मग याचं काय, 1/2 अशा पद्धतीने येतो. त्यानंतर 1/2 गुणिला 100, याचं काय होतं, 50. ठीक आहे. 1/3, 1:2, 1/3 33.33. ठीक आहे. 1:5, 1/5 20%. ठीक आहे. 4:5, 4/5 80%. 1/10, 1:10, 1/10 10%. 2:5, 2/5 40%. 1:8, 1/8 12.5%. 1:50, 1/52%. 1/100, 1/10 1%. ठीक आहे. चला, मग आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचे आहे. चला सगळ्यांनी करा, 56%. कसं करायचं, 56 डिवायडेड बाय 100, मग किती होतात, 14 बाय 20. 4%चं पण असं 4/100, किती होतात, 1/25. ठीक आहे, अशा पद्धतीने ते आपल्याला फ्रॅक्शन मधून पर्सेंटेज मधून फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्सप्रेस इच ऑफ द फॉलोइंग ऍज अ डेसिमल. आता डेसिमल मध्ये सांगायचं आपल्याला, कसं करायचं, 6/100 0.06. ठीक आहे. 28चा 28/100 किती होतात मग, 0.28. ठीक आहे. नंतर हाऊ इज 3/4 एक्सप्रेस्ड ऍज अ पर्सेंटेज, आता ते विचारलेलं आहे. 3/4 गुणिला 100. ठीक आहे, करा मग, किती येतं, 75% आपलं उत्तर येत आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर रेशो दिलेला आहे 5:4. याला आपल्याला पर्सेंट मध्ये करायचं आहे. 5:4 म्हणजे काय, 5/4 इंटू 100, मग किती येणार, 125%. आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 3.5 कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ऍज. 3.5 म्हणजे काय, एक काढून घेतलं 5 आणि या टिंबाच्या जागी खाली 10 लिहिलं. ठीक आहे, इंटू 100, मग किती येणार, 350%. आपण एक बघा काय केलं, 3.5 आहे, त्याला आपण कसं लिहितो, जर का आपल्याला आता पॉईंट मध्ये नाही करायचं आहे, 35 जशाच तसं लिहायचं. आता याच्या नंतर एकच टर्म आहे त्यामुळे आपल्याला 10 लिहायचं. इथे दोन असते तर आपल्याला इथे 100 लिहिता आलं असतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन एक्सप्रेस ऍज अ फ्रॅक्शन 64 वुड मीन. आता 64% आपल्याला विचारलेला आहे. 64 डिवाइड बाय 100 किती होतात, 16/25. याला आपण दोन्ही हे करू शकतो. करा ना, 50, 32.
पुन्हा 16 आणि हे 25, अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. नंतर हाफ ऑफ पर्सेंट रिटर्न ऍज अ डेसिमल. हाफ इंटू 100, 50. सॉरी. तर हाफ ऑफ 1%, 1% म्हणजे 1/100. ओके. अशा पद्धतीने ते बघा किती कन्फ्युज करतात सगळे. 0.5 डिवाइड बाय 100 म्हणजे किती होतात? 0.05. हे काय आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आता 12% काढायचे आहे 5,000चे. ते कसे काढायचं? 12/100 इंटू 5,000. दोन शून्य दोन शून्य कटले आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे? 6 आलेलं आहे. ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आपण सॉल्व्ह करत जातो. 38% अशा पद्धतीने लिहायचं आणि 341. ठीक आहे. मग काय याला इंटू केलं. 12,958 डिवाइड बाय 100 जसेच तसे राहील आणि मग इथे पॉईंट लागेल. 129.58. का बरं? कारण इथे 2 शून्य आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. नंतर 92.5. आता याचं आपण मी आता सांगितलं होतं कसं केलं होतं आपण. पॉईंट काढून घ्यायचा आणि खाली 10 आहे. 10 का बरं? कारण इथे एकच हे आहे. ठीक आहे. इंटू 550. 1 0 1 0 कटला. मग आपलं उत्तर काय येतं? 508.75. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर 2% ऑफ 2/100 इंटू 2 किती येतं? 4/100 म्हणजे 0.04. ठीक आहे. ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. 2 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 50? 2/50. 2 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 50 है ना? 2% किती असं विचारलं. इंटू 100 ते किती असणार आहे? 4% असणार आहे. ठीक आहे. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. आपण पर्सेंटेजचं नव्याने सुरू केले आहे. नक्की ही सिरीज फॉलो करा आणि अभ्यासाला लागा. आपली जी बॅच आहे ती येत्या 1 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.